केडीसीसी आहे बाबा, मग शेतकरी संघ आहेच बाबा, बाबा शेवटचा अध्यक्ष झाला, 1 वर्षाचा नोव्हेंबरात पदवीधर शिक्षक आहे, ठीक आहे. राजकीय क्षेत्रात काम करायचं तर निवडणुकांचा कंटाळा खूप चालतो. तर आता आम्ही असा निर्णय केला की महायुती म्हणून मुखवटी निवडणूक लढवायची हे पक्क, जोपर्यंत कच्ची यादी आणि मग पुढे पक्की यादी होत नाही तोपर्यंत किती संस्था ह्या मतदार राहिल्या हे क्लिअर होत नाही. ते किती राहिले हे क्लिअर झालं की कोणाचे किती हे क्लिअर होत. आता काही क्लिअरिटीच नाही आहे ना. समजा 400 समथिंग संस्थांना एसआयटी लागली होती आणि डीडीआर राजकुमार पाटलांकडे होतं. तर त्यांनी त्यातलं काय केलं की त्यातल्या 170 ह्या 1300 मधल्या कॉमन होत्या, त्या देऊन बाकीच्यांना ठराव पाठवला. निर्णय दिलाच नाही. तो निर्णय उरलेला अंदाजे 300चा जेव्हा ते लिहितील त्याच समजा काही संस्था ह्या रद्द करल्या तर त्यांना ठराव दिलेला असून मतदान करतात. इकडे 1300 कडे येऊ, 1300 मधल्या सगळ्यांचे सुनावण्या पूर्ण झाल्या पण निकाल लिहिला बाकी. 1300 पैकी 1300 वगैरे असं म्हणतील तर 1300 पैकी 1300 द्यायचं म्हणतील. त्यामुळे फायनल यादी झालं आपल्या सरकार भाषेमध्ये कच्ची पक्की म्हणतो ती झाल्याशिवाय नेमके मतदार किती, कोणाचे किती हे क्लिअर होणार नाही, त्याच्यावर प्रेम धरेल. आता समजा अशी कल्पना करू की काही फिगर बोलली की आणि ती खरे ठरली की म्हणून याला आधी माहिती होतं. समजा 3800 फायनल झाले आणि याच्यामध्ये समजा बीजेपीचे 2000 आहे तर बीजेपी म्हणणार की बाबा तुम्ही 12-13 जागा द्या. ह्या जर मी 1500 गोळा केल्या तर आपल्या 10-12 जागा त्या म्हणण्याला काही भेटी घेणार नाही. आता काही बोलण्याचा अर्थ नाही असं म्हणून सगळेजण ठराव गोळा करण्याला लागलेले आहेत. ठराव टेबलवर ठेवा, ती संख्या सांगा, कारण राजकारणामध्ये माझ्याकडे किती याची टोटल ही 20,000 होऊ शकते. कळलं का मी काय म्हणलं? माझ्याकडे 2000, माझ्याकडे 3000 टेबलवर ठेवून बाबा. शिवाजी पाटील हा आमच्या घराचा मुलगा आहे आणि त्याला स्वाभाविकपणे घरातल्या आई वडिलांवर बोलण्याचा अधिकार आहे. एकच त्याला त्याच्या मित्राने सुचवलं, तर मी तर काहीतरी रिॲक्ट नाही होतो. एकच त्याला त्या मित्राने सुचवलं की घरामध्ये ज्यावेळेला मुलाचं स्थान आपलं असतं त्यावेळेला प्रश्न घरातच सोडायचे असतात, सिनियर कडे जाऊन तक्रार करायची असते. तर तू एकदम ते काय तुमचं जे हे आहे हे जरा थोडं टेम्पटिंग आहे, टेम्पटिंग. ते आलं समोर की मग माणसाला बोलावं. त्यामुळे शिवाजीराव तुमच्या त्या जाळ्यात फसले आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की हे जरा सांभाळलं पाहिजे. मला 2 दिवस त्यांचे आलेले मेसेज दाखवले, तुम्ही संघटित व्हाल दादाबद्दल किती प्रेम आहे. ती नाराजी त्यांना फॅक्ट सांगितल्या. मी प्रामुख्याने माझा एक अप्रतिम कार्यक्रम झाला अडॉप्शन आणि घेऊन, त्यासाठी दिवसभर मी रेसिडेन्सीला होतो. विनोद तोडची बायको आली होती, शेकाची बायको. तर मला एक नेता असं म्हणाला की दादा कुठे आहे, तर मी रेसिडेन्सीला आले. चर्चा झाली, एकमत झालं की रोज उठून भांडण नको. आणि मग असं झालं की मग जर मेसेज द्यायचा असेल तर ठरलेलं ना राजकारणामध्ये हात वर करायचे, माशी करायचे, तसं तो फोटो आला. आता त्याच्यामध्ये बीजेपीचे धनंजय माडिक होते, अमोल माडिक होते, चंद्रकांत पाटील होते. आता 3 होते. त्याच्यानंतर बीजेपीचे मग महेश जाधव पण पाहिजे, राहुल चिकोडे पण पाहिजे, शिवाजीराव पण पाहिजे. मग राहुल पाहिजेच पाहिजे. म्हणजे बैठकीचा अर्थ काय? बैठक आणि सभा, बैठक आणि मेळाव्यात फरक आहे. बैठकी 5-6 जणांचे होते. त्यांच्याकडे मला कोण होतं, आंबेडकर होते, तिकडून कोण होते, मुश्रीफ होते, मग त्याच्यात कोळ्यांबरोबर समित होता. त्यांच्याकडे पण चंद्रजित राहावं, त्याला आंबेडकरांनी मी केला. चंद्रजित कोणापेक्षा माझा मित्र आहे. ते म्हणजे बऱ्याच सहज भोर सगळे एकत्र आलो. फोन तरी करायला पाहिजे होता, फोन करायला पाहिजे होता. मी पटकन चूक मान्य करून फोन करायला पाहिजे होता, ठीक आहे. त्यामुळे शिवाजी पाटलांना अशी काही प्लॅन बैठक नव्हती आणि प्लॅन तुम्हाला बाहेर नव्हतं हे मी कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालो आहे. आणि त्यांचं ते चहातलं वादळ ठरलं. त्यामुळे मला तरी 2 दिवस वाढदिवसाला जे SMS केले ते वाचून मला असं वाटलं वा.
पण हे तुमचं खरंच आहे जरा टेम्पटिंग आहे.